नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 8:15 सीएनजी नाश्ता सगळं झालेलं आहे आणि आता जस्ट गाडीला स्टार्टर मारणार आहे। आय होप लगेच एखादी मोठी ऑर्डर पडावी। 800-900 रुपयाची अपेक्षा तीच असते, पण पडती 50-100ची। 100चे तर देवच पावलं म्हणायचं, 50-60 रुपयाचीच म्हणा, 40-50ची। आणि आता चालू करून 5 मिनिटं झाली, नाश्ता करत होतो, म्हटलं चालू करू, मोठी पडली तर पडली, बसला पण नाही बसली, ऑर्डर्स पडली नाही एक बी। आता जस्ट गाडीला गाडीला चावी लावली, खटका काढला आणि आता जस्ट स्टार्टर मारणार आहे। फेरी मारायची एक 10 मिनिटं 5-10 मिनिटं थांबलो इथं, नाही पडली काय हरकत नाही, फेरी मारू, कोण ना कोण भेटेल। धनकवडीला बस स्टॉपला जायचं, तिकडनं 12 कोण ना कोण भेटतं, सकाळ सकाळ हात तरी दाखवतो कोण ना कोण। तर चला सुरू करूया आजचा खेळ। तर मित्रांनो लागोपाठ बॅक टू बॅक 2-3 ऑर्डर मारल्यानंतर ना आपण आता आलो आहोत ताडीवाला रोडला आणि मुद्दामून बाहेर आलो, म्हटलं थोडं काहीतरी वेगळं दाखवू आणि चल परत आत बसू। तर पहिली ऑर्डर रॅपिडोची नव्हती, पहिली आपल्याला उबेरची पडलेली। पहिली ऑर्डर ड्रॉप केली, 200 रुपयांनी पडली, जी की चांगली होती। ती पडलेली मला कल्याणनगरची इकडं, आय थिंक थोडं इकडं तिकडं, एवढं लक्षात नाही राहत। कल्याणनगर एरोडा, तिकडनं मला एक ऑर्डर पडली, ती पडली मला दुसरी ह्याचीच पडलेली उबेरची। ती कुठं पडलेली बरं, तिसरी कुठनं पिकअप केलेली मी, तिसरी कुठनं तरी पिकअप केली, दुसरी तिथं ड्रॉप केली, समजून घ्या। तर मला आठवत नाही, काय करू मी, तर बघू 1-2 सेकंद देतो स्वतःला, आठवतं का। तिथनं पिकअप केलं एरोडातून आणि जाऊ दे राव, मोकार वेळ वाया जायला लागलाय। असो, दुसरी कुठेतरी ड्रॉप केली कुठेतरी, आठवण आता काय का आठवण आहे रे, मला आठवलं पाहिजे। कितीची होती बरं, 166ची होती आय थिंक, पहिली 200ची होती, नंतर 166 अमाऊंट आठवत होते, पण प्लेस आठवत नाही, जाऊ दे काय हरकत नाही। पुण्यातच होतं, पुण्याच्या बाहेर नव्हतं, आय थिंक वाघोली नाही रे, या भाऊला आता कुठं आणला, आता ताडेवाला रोडला आहे। तिसरी ऑर्डर आहे रॅपिडोची, मगरपट्टा ताई साहेब, एक मॅडम बसलेला, त्यांना एरोडापासून आपण इकडं सोडलेलं मगरपट्ट्याला, आठवलं बाबा बघा, डोक्यात जरा भार सोडलं ना, ताण घ्यायचं थोडं तरच आठवतं, नाही तर जाऊ दिसू। पण तसं काही नाही, सांगितलं तर काय फरक पडतो आहे ना। तर तिकडनं आपण आलतो मगरपट्ट्याला, मगरपट्ट्यावरनं ऑर्डर पडलेली आपल्याला ताडेवाला रोडला 190 रुपयांनी, जी की चांगली गोष्ट आहे। थोडं फिरून यायला लागलं कारण ट्रॅफिक होतं, त्यामुळं नाहीतर नसते झाले एवढं। 150ची ऑर्डर काहीतरी होती, 30-40 रुपये वाढली, चांगली गोष्ट आहे। आत्तापर्यंत टोटल 550 काहीतरी झाले, आपण 500 धरू, थोडीशी 50ची ऑर्डर म्हणून 600 करून टाकू। वाजल्यात 10:45 आणि आत्तापर्यंत 500 झालं, जी की चांगली गोष्ट आहे। पण माझ्या हिशोबाने अजून 500 झालं असतं तर जरा बरं झालं असतं, कारण सोमवार आज ऑर्डर जास्त असतात। आपल्याला आज 300 टाकले, म्हणलं 1700चं टार्गेट आहे। 1700 जर लवकर झाले तर 2000 करूया, कारण काल संडे होतं, सुट्टी घेतलेली, तर कालचा मेंटेनन्सचा पैसा काढायचा असा विचार चालला आहे। ती नंतरची गोष्ट आहे, जर 1700 लवकर झाले तर, नाही तर गिअर संपला विषय, काय नाही एवढं काही डोक्यावर लोड नाही घ्यायचा। तर पहिले 1700 होतात का नाही हे बघू, 1700 होतात का नाही हे महत्त्वाचं आहे। 1700 जर झाले तर 300 करूच, मला लोकांचे आवाज दिला आहे। तर बघू 1700 व्हायला किती वेळ लागतं किती नाही। आता 10:45 झाल्यात आणि 500 झाल्यात। आय होप लवकरात लवकर 700-800-900 तरी हो, जेणेकरून जेवण जाईल मला कशाखाली। तर दुपारी 600-700 रुपये करायला 6-7 तर वाजतात, दुपारी नसतं, त्यामुळे सकाळी लवकर यायचं असतं, पण आम्हाला लागली सवय उशिरा उठायची, काय सांगायचं। तर फायनली मित्रांनो आत्ता टेक घ्यायला वेळ भेटला, वाजल्या 3:30, समजू शकता किती वेळ झाला टेक घ्यायचा प्रयत्न करतो, 12 वाजल्यापासून। ऊन एवढं की मोबाईल गरम। आत्ता एक ऑर्डर पडली 270 रुपयाची, आपण आता आहोत मेट्रो स्टेशनला, पुणे स्टेशनच्या, पण मिस झालं माझ्याकडून, असं काय हरकत नाही, दुसरी पडेल, गाडी आली आता। टोटल 1100 रुपये झाले, जेवण दुपारी 12ला झाले, आता अजून आपल्याला 600 रुपये करायचे आहेत। तर बघू 600 रुपयाला किती वेळ लागतोय, 3:30 नंतर। आता झाल्यास तर 300चा झटका भुकलं थोडक्यात, काय हरकत नाही, वाट बघतोय, आय होप परत मलाच पडावी। चला तर मित्रांनो मागे बघा, छान दिसते का नाही,
दाखवलं असतं अजून पूर्ण असंच घेऊन, पण फोकसिंग होत नाही एका ठिकाणी नीट. माझ्यावरच करायला लागतंय, माझाच मोबाईल आहे ना, लॉकर थोडी लॉकर फोकस करायला लई पांढरा. असो काय हरकत नाही. 150 रुपयाने ऑर्डर पडली. आपण आता पिंपळे गुरवला आहे. पिंपळे गुरवचा एरिया कुठला आहे माहीत आहे, तर पिंपळे गुरव मला माहिती आहे. आणि चिंचवडमध्ये चालू समजा. वाजले 4:17, टोटल 1270 झालेत. आत्ता कॅल्क्युलेट मारलं आहे. 1300 रुपये धरू आपण, 30 रुपये कमी. 1300 रुपये, 14, 15, 16, 17, 430 रुपये करायचे अजून. तर काय वाटतंय तुम्हाला 430 रुपये होतील का? ऊन मगाशी कसं पांढरा पांढरा इफेक्ट पडत होता, आता बघा थोडं इथं ह्याच्यावर ऊन नाही पडलं तर कसं भारी दिसतंय. कॅमेरा अँगल लय महत्वाचं रे. बऱ्याच ठिकाणी नाही का असं इथं ठेवतात साऊंड वगैरे नाही का, साऊंड बार लावलाय तिथं लावलं मी आता. बघा साऊंड बार इथं असं समोर कॅमेरा लावला ना, हा काही कंटेंट भेटलं ना, थोडंसं असं वाकवायचं. मी कधी असं बसतो, कधी असं ताळा बसतो, त्यामुळं असं ओके. हां इथपर्यंत कस्टमरचं बसलेले सगळ्यांचं हे भेटेल. एखादी सेलिब्रिटी आलं तेवढंच कंटेंट, बाकी काय असं जर भेटलं असं असं जर चालू ना, लय नको. असं बसलं की पार हे येते, तोंडलं येतं. मागं टेकून बसलं तरच कंटेंट चांगला भेटेल. आणि असा इथवर ठीक आहे ना, अँगल महत्वाचे. तर असो काय हरकत नाही. आपण बघूया आता 430 रुपये कसे आहेत कसे नाही. आणि 430 रुपये करायचे म्हणलं 200-300 इथले इथेच करायला लागेल. मग राहिली 100-200 आपल्या घराकडे जातात, किंवा 1700 करू. बघू आता कसं पडेल तसं. पण जर इकडे पडायला इकडे कुठं लांब फेकलं तरी चालेल. आता काय गरज आहे म्हटलं करायला लागतंय. 4च वाजले अजून, पुढं काय एवढं वाढलं कधी 4:18 झालेत. करू काय, जे पडेल ती घ्यायची. एकदा 1700 झाले मग पुढं विचार करायचा. घरापाशी असेल तर घरी, लांब असेल तर मग घराकडे बघत बघत जायचं. पण पहिले 1700 कंप्लीट झाल्याशिवाय घराकडे जायचं नाही. तर बघू अजून 450 करायला, 450 जा. चला 450 करायला किती वेळ लागतो. तर मित्रांनो आपण कुठं आलो आहोत, कोणी ओळखलं असेल तर सांगा. तुम्ही कमेंट करू तोपर्यंत सांगून टाकतो मी त्याला काय सांगणार. बऱ्याच वेळ बसल्यानंतर ना मला वाटतं 72 का 78 रुपयाची काहीतरी ऑर्डर पडलेली. टोटल आपले 1300-1350 रुपये झालेत. वाजल्यात 5:57 म्हणजे 6 वाजायला आल्यात. आणि काय आलं काय माहिती, ऑर्डर पडतात ते पण असल्या लांब लांब पडतात ते ना, पर चाकण बिकन साईडच्या पडतात ते. इथनं तिथनं तर पडत नव्हते. एक पडली ती डायरेक्ट इथं पडली औंधला, औंधमध्ये आहे मी आता. आणि इथनं जे पडतात ते डायरेक्ट चाकण पडतात. 6 वाजता चाकणला जाऊन काय करू मी, मला हे कळलं नाही. मागाशी जाऊ शकतो पण मागाशी पडल्या नाही. आणि आता घराकडं हे औंध जर घरापाशी पडतं आपल्या, आणि इथून असं कात्रज बी आणि इथून स्वारगेट युनिव्हर्सिटीवरून जाऊ शकतो. युनिव्हर्सिटी आले की आपल्या एरियाला असं वाटतं, युनिव्हर्सिटीच्या पुढे गेलं की असं वाटतं दुसऱ्या एरियात गेलं असं वाटतं मला. पण माझं म्हणणं आता असं आहे की मला 1350, 14, 15, 16, 17, 350 रुपये करायच्यात अजून. आणि आता मला घराकडची ऑर्डर पाहिजे, पण आता भेटत नाहीये मला. हे असंच असतं संध्याकाळचा विषय. पडतं ते ऑर्डर, लांबचे पडतं ते. आणि जेव्हा लांबचे पाहिजे होते ते दुपारी 1-2 तासापूर्वी, तेव्हा नव्हते पडत. 2 तास होते तेव्हा मी गाव हिंडून 1700 केलं. तेव्हा मग येताना एमटी जरी आला असतो मी शीट भरत आलो झालं असतं 100-200. पण नाही, नशीब खराब रे. बाकी काय, ऑर्डर पडतात ते पण मुद्दामून लांबचे देतात ते कंपनीवाले. आणि जे PCMC वाले असतात त्यांना इकडचे ऑर्डर देतात सिटीतले. त्यांना सिटीत जायचं नाही, त्यांना बिगर जायचं असतं संध्याकाळी. अवघड आहे बाबा. आता 350 करायचे आहेत, बघू होईल का नाही. मला माहीत नाही का होईल. मी आता लय वेळ झालं इथं बसलोय, तर म्हणलं आता निघावं. त्यामुळे म्हणलं टेक घ्यावं. आता मी युनिव्हर्सिटीवरनं घराकडे निघालोय. घराकडेचीच ऑर्डर पिक करणार. तर बघू घरी जातं आता किती होतात किती नाही. आय होप 350 व्हावे. 300 जरी झाले तर 50 आपल्या इथं होईल. स्वारगेटपर्यंत जाऊपर्यंत अर्धा एक तास 7 वाजता स्वारगेटला हळूहळू जाणार आहे. थांबत कोण ना कोण भेटेल, नशीब. तर बघू 7 वाजेपर्यंत जर भेटलं तर भेटलं, काय ना काय भेटेल. पण 350 होईल का नाही हे बघायचं. एका तासात 350 बघू होतात का. तर मित्रांनो आपण कुठं होतो मागाशी, औंधला ना, कारण लय वेळ झालाय. वाजल्यात 7:34. आपण आता आलो आहोत आपल्या एरियात. तिथनं 5-10 मिनिटात लगेच ऑर्डर पडली आपल्याला.
चार्जिंगवरनं ऑर्डर पडली आपल्याला डेक्कनवरनं ऑर्डर पडली बालाजीनगरला. आता आपण आहोत बालाजीनगरला आणि टोटल आत्ता जस्ट मारले 50 रुपये कमी पडतात. किती 50. तर आता अजून एक ऑर्डर मारायची 50ची आणि मग घरी जायची, त्याशिवाय जायचं नाही. 7:34 झाल्यात. 50 रुपये कसे भेटतात राव, पण आज वेळ लागला राव. मला वाटलं 7च्या आत होईल, पण ठीक आहे, अर्धा एक तास तिकडे होतं आहे, काय हरकत नाही, होतं आहे ते महत्त्वाचं आहे. तर बघू 50 रुपये कोण भेटते. तर मित्रांनो बराच वेळ थांबलो आहे, पण विषय असं होतं की लांबची ऑर्डर पडते ते आणि बॅटरीच्या 5% राहील. चार्जिंग आहे ना, चार्जिंग करू शकतो, पण मला वाटतं जाऊ दे, 50 रुपयासाठी कुठे लांब पळतात. तर जाऊ दे, आजचा ब्लॉग इथे सेंड करू. असं बी आपण आज नाही तर उद्या 50-100 वरती जास्त करून कवर करू. एका दिवशी थोडी खायचं, आपल्याला रोज खायचे. एवढा घराच्या जवळ आलं, एवढं 50 रुपयासाठी लांब जाऊन परत इकडे येणं परवडत नाही आपल्याला. मेंटली टेक्निकली खायचं. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. आपलं टार्गेट झालं आहे, काय हरकत नाही. 50 कमी आपल्याला फरक पडत नाही. आपण स्वतःने टार्गेट ठेवलं, त्यामुळं काय हरकत नाही. 1650 काय फरक पडत नाही आपल्याला. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. व्हिडिओचा नवीन ब्लॉग म्हणजे तोपर्यंत शुभरात्री. चला.